नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत, ज्यामध्ये LICने आपली होल्डिंग डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज केली आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रॉक्टर अँड गॅम्बल हायजीन अँड हेल्थ केअर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 70.64%, FISची होल्डिंग आहे 1.43%, DISची होल्डिंग आहे 15.37% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 12.56%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये LICची होल्डिंग होती 1%पेक्षाही कमी, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून केली आहे 4.23%. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्रबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 79.60%, FISची होल्डिंग आहे 1.54%, DISची होल्डिंग आहे 10.88% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.99%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 4.05%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून आपली हिस्सेदारी केली आहे 7.10%. चला आता बोलूया सिएंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 23.14%, FISची होल्डिंग आहे 28.23%, DISची होल्डिंग आहे 30.32% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.50%. आणि या कंपनीमध्ये LICची डिसेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 2.17%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून केली आहे 3.11%. चला आता बोलूया पतंजली फूड्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.48%, FISची होल्डिंग आहे 13.32%, DISची होल्डिंग आहे 6.28% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.92%. आणि या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 3.72%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून केली आहे 5.16%. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.91%, FISची होल्डिंग आहे 2.91%, DISची होल्डिंग आहे 6.63% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 22.54%. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 1%पेक्षाही कमी, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून केली आहे 2.42%. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76%, FISची होल्डिंग आहे 10.27%, DISची होल्डिंग आहे 10.80% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.17%. आणि या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये होल्डिंग होती 1.79%, जी या कंपनीमध्ये LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये केली आहे 4.12%. चला आता बोलूया ॲस्ट्रल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिसेंबर 2024 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.10%, FISची होल्डिंग आहे 21.07%, DISची होल्डिंग आहे 13.76% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.90%. आणि या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये होल्डिंग होती 1%पेक्षाही कमी, जी या कंपनीमध्ये LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये आपली होल्डिंग वाढवून केली आहे 2.31%. चला आता बोलूया CESC लिमिटेडबद्दल.
आणि मित्रांनो डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.11%, FISची होल्डिंग आहे 12.36%, DISची होल्डिंग आहे 23.75% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.78%. आणि मित्रांनो या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 3.41%, जी LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून केली आहे 4.70%. चला आता बोलूया डाबर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 66.27%, FISची होल्डिंग आहे 13.28%, DISची होल्डिंग आहे 14.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.53%. आणि या कंपनीमध्ये LICची सप्टेंबर क्वार्टरमध्ये हिस्सेदारी होती 3.66%, जी या कंपनीमध्ये LICने हिस्सेदारी वाढवून डिसेंबर क्वार्टरमध्ये केली आहे 4.66%. चला आता बोलूया श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.59%, FISची होल्डिंग आहे 3.84%, DISची होल्डिंग आहे 6.74% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.44%. आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सप्टेंबर क्वार्टरमध्ये LICची होल्डिंग होती 2.49%, जी या कंपनीमध्ये LICने डिसेंबर क्वार्टरमध्ये इन्क्रीज करून केली आहे 3.47%. तर मित्रांनो या होत्या त्या 10 कंपन्या ज्यामध्ये LICने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे डिसेंबर क्वार्टरमध्ये. तर मित्रांनो अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.